नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता ठुबे, राज्यशास्त्र विभाग, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर, एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राजकीय व्यवस्थेची तत्त्वे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांचा पुरस्कार भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. न्यायाचा पुरस्कार करताना सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात न्याय प्रस्थापित करण्याची हमी दिलेली आहे. सामाजिक न्यायाअंतर्गत सामाजिक समतेची अपेक्षा करण्यात आलेली आहे. कोणताही भेद अमान्य करण्याबरोबरच पददलित, मागास व दुर्बल घटकांना न्याय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आलेली आहे. आर्थिक न्याय प्रस्थापित करताना येथील आर्थिक विषमता दूर करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. व्यक्तीच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. लोकांना राजकीय न्याय उपलब्ध करून देताना प्रौढ मताधिकार देण्यात आलेला आहे. येथील नागरिकांना मतदानाचा, निवडणूक लढवण्याचा अधिकार, पद ग्रहण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. व्यक्ती विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते आणि भारतीय राज्यघटनेत विधायक अर्थाने स्वातंत्र्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क स्वीकारण्यात आलेले आहेत. या अर्थाने हे स्वातंत्र्य अमर्यादपणे उपभोगता येत नाही. समाजहिताला बाधा आणणारी कोणतीही कृती त्याज्य ठरवण्यात आलेली आहे. समतेची संकल्पना न्यायाशी संबंधित आहे, कारण समतेची अपेक्षा राजकीय, आर्थिक व सामाजिक स्वरूपाची आहे. सर्व नागरिक समान आहेत. राज्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांना समान प्रतिष्ठा आहे. कोणत्याही बाबतीत म्हणजे जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश भेदभाव करून कोणाचीही संधी नाकारली जाणार नाही याची काळजी भारतीय राज्यघटनेत घेण्यात आलेली आहे. भारतीय समाजात विविधता आढळते. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू इत्यादी धार्मिक भेद आहेत. शिवाय उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय असाही भेद आहे. देशाच्या विविध भागात चालीरीती, रूढी, परंपरा भिन्न आहेत. अशा स्थितीत भारतीय समाज एकात्म होण्यासाठी बंधुतेची आवश्यकता मान्य केलेली आहे. विविधतेत एकता निर्माण करण्यासाठी तत्वाचा सरनाम्यात अंतर्भाव करण्यात आलेला आहे. व्यक्तीप्रमाणेच शासनालाही काही ध्येय असतात. त्या ध्येयांची पूर्तता करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, अखंडता ही 5 उद्दिष्ट भारतीय सरनाम्यात दिलेली आहेत. 42व्या घटना दुरुस्तीने अखंडता हे उद्दिष्ट नव्याने सरनाम्यात समाविष्ट केलं गेलं. भारतीय राज्यघटनेचा सरनामा केवळ राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट करत नाही, तर या राज्यसंस्थेद्वारे साध्य करायची उद्दिष्ट व तत्व कोणती याचंही विवरण केलेलं आहे. अशा या तत्वांचं विश्लेषणात्मक विवरण आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. न्याय. न्याय हा भारतीय राज्यव्यवस्थेचा व राज्यसंस्थेचा आत्मा आहे. न्यायाचा मुख्य उद्देश समाजाचं जास्तीत जास्त कल्याण करणं हाच आहे. म्हणजेच समाजाचा सर्वांगीण विकास साधणं, समाजातील किंवा देशातील सर्व व्यक्तींना विकासाची संधी उपलब्ध करून देणं म्हणजे न्याय होय. भारतीय संविधानामध्ये संविधान निर्मात्यांनी प्रत्येक नागरिकास राजकीय, सामाजिक व आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. नागरिकांना राज्यकारभारात अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेणं म्हणजे राजकीय न्याय. राजकीय हक्काद्वारे प्रत्येक नागरिक राज्यकारभारात सहभागी होऊ शकतो. नागरिकांना प्रौढ मताधिकार व निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. यामध्ये समान न्याय प्रस्थापित करण्यावर भर दिलेला आहे. देशातील असणारी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी सामाजिक न्याय स्थापन करण्याच्या हेतूनं संविधान निर्मात्यांनी सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा सरनाम्यात उल्लेख केलेला दिसतो. अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींना विशेष सवलती देऊन सामाजिक न्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आर्थिक न्याय म्हणजे देशात आर्थिक समता प्रस्थापित करणं होय. नागरिकांना त्यांच्या उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं, देशातील आर्थिक विषमता दूर करणं, बेकारी व दारिद्र्य नष्ट करून नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणं, एकंदरीत भारतीय संविधानानं नागरिकांना आर्थिक न्याय निर्माण करून देण्याचं ठरवलं आहे. वरील सर्व आशयावरून स्पष्ट होतं की भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करण्याची शाश्वती दिलेली आहे. भारतामध्ये राजकीय न्याय नागरिकांना मिळालेला पाहायला मिळतो, परंतु सामाजिक व आर्थिक झालेला दिसून येत नाही. त्यामुळे भारतीय लोकशाही आणखी स्थिर व यशस्वी होण्यासाठी
राजकीय न्यायाबरोबरच सामाजिक व आर्थिक न्याय निर्माण होणं नितांत गरजेचं आहे. याबरोबरच भारतीय सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य हे देखील मूल्य अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींचा स्वतंत्र अंग म्हणून विचार करता येणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेतल्या भाषणात सांगितलं होतं. भारतीय संविधानाने नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याशिवाय व्यक्ती विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते, हेही राज्यघटनेनं मान्य केलेलं आहे. म्हणूनच व्यक्तीच्या विकासासाठी सर्व प्रकारची स्वातंत्र्य राज्यघटनेने मूलभूत हक्काच्या स्वरूपात दिलेली आपल्याला दिसतात. राज्यघटनेत विधायक अर्थाने स्वातंत्र्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य हे अमर्यादपणे उपभोगता येणार नाही, हेही राज्यघटनेनं नमूद केलेलं आहे. अमर्यादपणे स्वातंत्र्य उपभोगू दिले गेल्यास सर्वच नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्याचा उपभोग नीटसा घेता येणार नाही, याची जाणीव घटनाकर्त्यांना असल्यामुळे स्वातंत्र्याचा अमर्याद उपभोग घेता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं दिसतं. स्वातंत्र्याबरोबरच भारतीय सरनाम्यामध्ये समानतेचाही उल्लेख आपल्याला दिसतो. समानता कशाची? तर दर्जा आणि संधीची समानता. कायद्यापुढे प्रत्येकाला समान दर्जा, वागणूक आणि कायद्याचं संरक्षण मिळेल. कुठल्याही भागात शिक्षण, नोकरी, व्यवसाय करून स्वतःची प्रगती करण्याची संधीची समानता राज्यघटनेनं नागरिकांना दिलेली आहे. या व्यतिरिक्त सर्व नागरिकांना समान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यास राज्यघटना कटिबद्ध राहील, असंही राज्यघटनेने स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परंपरागत चालत आलेल्या आणि हजारो वर्षांच्या वर्ण व्यवस्थेचा एक परिपाक म्हणून निर्माण झालेल्या भेदभावात्मक व्यवस्थेला प्रतिबंध घालण्याचं काम भारतीय राज्यघटनेनं केलेलं दिसतं. मूलभूत हक्कांच्या मार्फत हा भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न राज्यघटनेने केलेला आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचं आश्वासन देणारी बंधुता. यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, अखंडता आणि बंधुता या मूल्यांचा समावेश करत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याने सर्वसमावेशक अशा राज्यघटनेचं रूपांतर नागरिकांच्या समोर मांडलेलं आपल्याला दिसून येतं. व्यक्तीची प्रतिष्ठा सुनिश्चित करण्याचा मूलभूत हक्क राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमधून झालेला आपल्याला दिसतो. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचं ऐक्य निर्माण करणारी बंधुता हे आवश्यक असं घटक राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये अधोरेखित केलेलं आपल्याला दिसतं. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचं ऐक्य निर्माण करण्यासाठी बंधुता या उद्दिष्टाचा संविधानाच्या सरनाम्यात उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये पूर्वीपासून अनेक जाती धर्मांचे, भाषांचे व प्रांताचे लोक राहत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता टिकवण्यासाठी बंधुता या तत्वाची नितांत आवश्यकता आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता यांच्या पायावर बंधुतेची शाश्वती देणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संविधान निर्मात्यांनी सरनाम्याची व संविधानाची निर्मिती केली आहे. जेव्हा एक राष्ट्र किंवा एकात्म राष्ट्र असेल तरच बंधुता या भावनेला खरोखर अर्थ प्राप्त होईल, याची जाणीव घटनाकारांना होती. म्हणूनच व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, अखंडता आणि बंधुता या मूल्यांचा एकत्रित मेळ बांधण्याचा प्रयत्न भारतीय घटनाकारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. अखंडता. भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आपल्याला दिसते, परंतु संविधानात असा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळत नाही. अशा या संघराज्यातून कोणत्याही घटक राज्याला बाहेर पडता येत नाही. भारताची अखंडता अबाधित राखली जावी याच दृष्टीने संविधानाने केंद्र सरकार मजबूत केले आहे. वास्तविक पाहता मूळ सरनाम्यात अखंडत्व हा शब्दप्रयोग नाही. 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधी सरकारने समाजवादी व धर्मनिरपेक्ष या संकल्पनेबरोबरच अखंडत्व हा शब्दप्रयोग सरनाम्याच्या उद्दिष्टामध्ये केला. या शब्दामुळे स्वातंत्र्योत्तर फाळणीमुळे एकता, एकात्मता आणि अखंडत्व याला जे तडे गेले होते त्याला सांधण्याचा एक प्रयत्न 42व्या घटनादुरुस्तीने करण्याचा आपल्याला दिसून येतो. या शब्दाच्या समावेशामुळे राष्ट्रीय एकात्मतेला पुन्हा एकदा बळ व चालना देण्याचं काम घटनाकारांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात
सरनामा, उद्देशपत्रिका, प्रास्ताविका, उद्दिष्टांचा ठराव, प्रियांबल अशा विविध नावांनी ओळखला जाणारा भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा दिसतो. संपूर्ण राज्यघटनेचं सार या सरनाम्यात आलेलं आहे. राज्याचं स्वरूप, उद्दिष्ट तसंच स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या मूल्यांचा समावेश उद्देशपत्रिकेत करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीरात हृदयाचं स्थान आहे, त्याप्रमाणेच राज्यघटनेत उद्देशपत्रिकेचं स्थान आहे. न्यायदान प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्यास उद्देशपत्रिकेतील मूल्य व तत्व विचारात घेऊन निर्णय दिला जातो. यावरून उद्देशपत्रिकेचं महत्त्व लक्षात येतं. आपल्याला देशाचं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे स्वरूप उद्देशपत्रिकेतूनच स्पष्ट होतं. 150 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या, सांस्कृतिक बाबतीत विविधता असलेल्या भारतात लोकशाहीचा प्रयोग संपूर्णपणे यशस्वी झालेला आपल्याला दिसतो. स्वतःचं राजकीय भविष्य निश्चित करण्यासाठी राज्यघटना निर्माण केली गेली. तसंच राज्याचं स्वरूप व उद्दिष्ट ठरवण्यासाठीही अर्थपूर्ण सरनाम्याचा समावेश करण्यात आला. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान व्यक्त करणारी एक राजकीय कुंडलीच आहे, असं श्री के.एम. मुन्शी यांनी म्हटलं आहे. अर्नेस्ट बार्कर या इंग्लिश विचारवंताने आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या ग्रंथाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचा सरनामा छापलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ अनेक पाश्चात्य विचारवंतांना सरनाम्याने प्रभावित केलेलं आपल्याला दिसतं. सरनाम्याचं उद्देश पत्रिकेचं महत्त्व. भारतीय राज्यघटनेतील इतर तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयाकडे दाद मागता येते. मात्र उद्देश पत्रिकेतील उद्दिष्टांच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. असं असलं तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. उद्देशपत्रिका ही राज्यघटनेची प्रस्तावना असून त्यात राज्यघटनेची तत्वे आणि उद्दिष्टे संक्षिप्त रूपाने समाविष्ट केलेली आहेत. पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते सरनामा हा घटनेचा आत्मा आहे, संविधानाची गुरुकिल्ली आहे, संविधानातील एक सुवर्णरत्न आहे, संविधानाचं मूल्य जोखून पाहणारा एक मापदंड आहे. यावरूनच उद्देशपत्रिकेचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भारताच्या संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. मात्र घटना दुरुस्ती करताना घटनेची मूलभूत चौकट संसदेला बदलता येणार नाही. ही चौकट उद्देशपत्रिकेच्या आधारे समजून घेता येईल. अशा प्रकारे केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाने उद्देशपत्रिकेला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारतीय जनतेनं जी उद्दिष्ट, आकांक्षा मनामध्ये बाळगल्या होत्या, त्यांना स्वातंत्र्यानंतर मूर्त रूप व्यक्त करण्याचं कार्य उद्देशपत्रिकेनं केलं आहे. अर्नेस्ट बार्कर सारख्या राजकीय विचारवंतांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेने प्रभावित होऊन आपल्या सामाजिक व राजकीय सिद्धांताची तत्वे या ग्रंथाच्या सुरुवातीलाच उद्देशपत्रिका छापली. तिचं महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणतात, मला भारतीयांचा अभिमान वाटतो की भारताने आपल्या स्वतंत्र राजकीय जीवनाची सुरुवात अशा तत्वाधिष्ठित राजकीय प्रथांनी केली. यावरून भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेने पाश्चात्य विचारवंतांना किती प्रभावित केलं याचा अंदाज येतो. के.एम. मुन्शी म्हणतात, उद्देशपत्रिका ही भारतीय घटना जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली एक राजकीय दृष्टी पुरवते. याचाच अर्थ राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी उद्देशपत्रिका ही सहाय्यभूत आहे. धन्यवाद.